हॅलो हॅलो. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी ज्या मायेने मला जन्म दिला आणि ज्या बापानं हा कलावंत दाखवला त्या दोन माझ्या हृदयातील ज्यांना महत्वाचं स्थान आहे असे माझे आई वडील यांच्या चरणी लीन होतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे. बघा, लक्ष असू द्या.
रसिक राजामध्ये कलाकार मंडळी, शाहीर मंडळी, राजकारणातील मोठे दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये दिनेशजी कुंटकर साहेब, संदीप सावंत साहेब, गोपाळजी करंटे, संदीप मोरे बुवा, त्याचप्रमाणे कलगीधर उन्नती समाज मंडळ, मुंबईचे सर्व पदाधिकारी, खास करून सुधाकरजी मास्तर यांचं हे मोठे योगदान आहे या कार्यक्रमासाठी. त्याचप्रमाणे कलगीधर उन्नती समाज मंडळ माझा लांजा त्यांचंही या कार्यक्रमासाठी मोठं योगदान आहे. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझा लाडका शक्तिवाला शाहीर संजय बुवा जोशी, तालुका कोट, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी यांचंही या ठिकाणी मानाचा मुजरा करून स्वागत करतो. त्याचप्रमाणे साई कृपा नाच मंडळ चांदोर ही माझ्या वडिलांची शाखा आहे. माझे गुरुबंधू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. तुम्हाला सर्वांना शाहीर मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे जे नाव घ्यायचं राहून गेलेले आहेत त्या सर्वांनाही शाहिरी मानाचा मुजरा. आणि कुणीही राग मानून घेऊ नका, कारण रवींद्रजी मटकर साहेब असतील, तुषारजी पंडे असतील, त्या ठिकाणी खूप सारे कलावंत आलेले आहेत. भुवनी सगळ्यांचा परिचय करून दिलेला आहे ना. कुणी राग मानू नका. ही वेडी वाकडी छोटीशी कला आपल्या चरणासमोर सादर करतोय. ही गोड मानून घ्याल हीच अपेक्षा करतो आणि माझ्या पुढच्या वारीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर राजेशजी निकम बुवा या शक्तिधुऱ्यामध्ये ज्यांचं मोठं आहे नाव, बरोबर ना, मोठं आहे बुवांचं नाव. हा बुवा, तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे त्यांचे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम साहेब यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि फादर्स डे आहे, बरोबर ना. हे रसिक राजा माझे गुरुवर्य दत्ताजी गराटे यावर्षी देवाच्या घरी गेलेले आहेत. तुम्हालाही शाहिरी मानाचा मुजरा करतो, कारण आदरांजली वाहणार नाही, कारण तुमच्या रूपानं ते या ठिकाणी अजरामर आहेत, बरोबर ना. या ठिकाणी तुम्हालाही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.
बापाच ही कला स्तवन गातो बापाच ही कला लावली स्तवन गातो बापाच ही कला लावली स्तवन गातो बापाच ही कला लावली जन्मदाता बाप झेलतो हव्या जन्मदाता बाप झेलतो हव्या उभा पाठीशी राहतो बापाचा बाप पिढी जात परंपरा मी डोळा पाहिली पिढी जात परंपरा डोळा पाहिली गुरु माझ्या बापान कला लावली कमल गातो बापाच ही कला लावली कमल गातो बापाच कला लावली कमल गातो बापाच ही कला लावली कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता मुलं होती मोठी आणि बाप होता कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता कधी कुणी पाहिलं सांगा बाप रडता मुलं होती मोठी आणि बाप होता आज कौतुकाची गाथरणा गायली आज कौतुकाची गाथरणी गायली स्तवन गातो बापाच ही कला लावली 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 कलेचा मी दास आस जीवा लागली कलेचा मी दास आस जीवा लागली कलेचा मी दास आस जीवा लागली स्तवन गातो बापाच ही कला लावली स्तवन गातो बापाच ही कला लावली स्तवन गातो बापाच गोविंद धाक दत्ताजी गराटे सुभाष शिवराम अखंड हरदाश्वरीचा श्री साई सदानाथ मंडळाचा त्या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे सदैव म्युझिकल ग्रुप मुंबई शाहीर तेजल पवार मॅडमचं नाव घ्यायचं राहून गेलेलं आहे यांच्याकडून सुमधुर आवाजासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आपण सुद्धा शाहिरी मायाचा मजूर करतो आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा कार्यक्रमाला सुरुवात करतो
कलामंचाचे निर्माते आमचे गुरु समान असलेले वडील समान असलेले दिनेश कुंटरकर साहेब, तसेच या कलामंचाचे मार्गदर्शक संदीप सावंत आणि गीतकार शाहीर गोपालजी करंडे, तसेच युवा शाहीर ओंकार पड्याळ यांच्याकडून खास सुशांत कराटे बुवांसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचा खास चाहता आहे गणराज काजरेकर, याचा चिरंजीव योगीराज गणराज काजरेकर, गाव पाली, काजरेकर वडापावचे मालक आणि न्यू काजरेकर एजन्सीचे मालक यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचे आभारी आहोत, धन्यवाद. बघा गाण्याला सुरुवात करतो आहे. या कलेमध्ये कलाकाराची जी व्यथा आहे, कारण गणपती यायला अजून खूप दिवस आहेत, बरोबर ना. आगमन गण या ठिकाणी आज गाणार नाही, त्या ठिकाणी कलाकाराची व्यथा आपल्या समोर मांडणार आहे. बघा लक्ष असू द्या. या ठिकाणी बुवा तुमच्या गाण्याची काय कटिंग देत नाही, कारण दुसऱ्या बारीला वेळ भेटला पाहिजे, बरोबर ना. तुमची आणि माझी झोंब एकदा तरी होणार कोकणात, बरोबर ना. तरी माझी झोंबी होणार बुवा. तुला सगळा काय असतो तेव्हा दाखवतो. हा कटिंग फिटिंग सगळं तिकडं. या ठिकाणी बुवांची आणि माझी पहिलीच जोड आहे. बुवा लक्ष असू द्या. चरणाची धूळ माझ्या लावता कपाळी, तुमच्या चरणाची धूळ माझ्या लावता कपाळी, कोणी बना काही गायनात राही. आजची ही कला तुमच्या पायाशिवाही, आणि आतुरता फक्त मला आणि माझ्या हृदयाला, फक्त रसिका तुमची बघा त्या ठिकाणी गण गातो आहे. मला सांगणारे लंबोदर, पिंड घडला कसा शाहीर. वर्ग यावं, बरोबर आहे. मला सांगणारे लंबोदर, कारण आपण काय सप्तसुरांचं वाचन आहे, बरोबर ना. येतं तेवढं म्हणतो, पुढं होतं. चला बघा. मला सांगणारे लंबोदर, पिंड घडला कसा शाहीर, दुःख त्याला दाऊ नको कलाकाराचा, अंत आता पाहू नको. दुःख त्याला दाऊ नको कलाकाराचा, अंत आता पाहू नको.
लोकांनी काय घ्यायचं, लोकांना काय द्यायचं आपल्यावरती आहे. बघा गवळीला सुरुवात करतो. त्या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. स्वप्नील धाडवे, गाव निवसर, माझ्या शेजारच्या गावचं आहे. सकलवाडी सुशांतदादा सुमधुर आवाजासाठी आणि कैलासवासी दत्ता मामांना शाहीर मानसमुद्र त्या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे माझा कॉलेजचा मित्र आहे अवधूतदादा नागने 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझा ज्वेलेक्स हा संपूर्ण परिवार आलेला आहे. त्यांच्याकडून या ठिकाणी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे 22 जून शनिवार साहित्य संघ मंदिर गिरगाव या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आमचे मित्र राजेश निकमबुवा आणि संदीप भोईरकर, ज्ञानदीप भोईरकर साहेब एक सुंदर अशी जोड या ठिकाणी आहे. विशेष सूचना, आजची तिकीट जपून ठेवा आणि त्या दिवशी त्या तिकीट दाखवून 50 रुपयाचा डिस्काउंट मिळवा अशी सुभाष बांबरकर आणि रवींद्र मटकर साहेबची विनंती आहे. सुभाष बांबरकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि रवींद्र मटकर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघा, मी कलाकार म्हणून या रानावरती घडतो आहे, बरोबर ना. चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर खरोखरच दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी गवळीला सुरुवात करतो आहे. गोवानी गवळण गायलेली आहे, सुंदर अशी चाल, गोवांचा सुंदर आवाज, बरोबर ना. तुझे ना देखू तो मुझे काय म्हणाले, मेरा घर सुनण्याची भुलली तुझा गुणाला. माझे तर भूल बघत नाहीस कुठं अजून. तुझ्या वाचून करणे ना हे सांगू कुणाला, तू येऊन आज या जगात प्रीत आपुली सांग या जना. बरोबर आहे ना. गोवाची गवळण आहे ना. गोवा मला म्हणायचं सावळा, गोवा सावळा नाही, काळा डांबर आहे. हा काय म्हणायचं ते म्हणा, मला काय फरक नाही पडत. कारण या ठिकाणी भरघोस पारितोषिक आलेला आहे. गोवा मला वाटतं हा जो रसिका मायबाप आलेला आहे तो खास राजेश निकमबुवा सुशांत रेड्डींची कशी उडवतात ती बघायला आलेली, बरोबर ना. त्या ठिकाणी स्वप्नील माझा मित्र स्वप्नील केदार जेव्हा भावाचा मित्र आहे बुवा यांच्याकडून 501 रुपये. त्याचप्रमाणे आमचे भाऊजी उमेशजी चितक यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि माझा संपूर्ण ज्वेलेक्स परिवार यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचा आवाज होऊ जाऊ दे. हा बरोबर आवाज. तुमची माझी पहिली जोड आहे. बक्षिसांना थोडा वेळ जातोय, आयोजक थोडं 5 मिनिटांची जास्त द्या. बघा गोवानी गवळण गायलेली आहे. त्याचप्रमाणे महेश घाग 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माझा मित्र आहे महेश घाग. तुम्हाला शाहीर मानाचा मुद्रा मी राधा सुनाण्याची. या ठिकाणी जयेश आणि ओंकार यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांची फरमाईश आहे, सांगरा ते सांगता बावरली, नक्कीच घेणार, फक्त गवळण होऊन जाऊ दे. मी राधा सुनाण्याची भुलली मी तुझ्या गुणाला. हो तुमच्याकडे दौलत आहे, बरोबर ना. दौलतची निकम साहेब आहे, तुमच्याकडे शास्त्राची दौलत आहे. आज तुम्ही या रणांगणामध्ये कमी पडलेले आहेत बुवा. कारण कुंजवनामध्ये माझा जो श्रीकृष्ण आहे, म्हणजे मी श्रीकृष्ण आहे, या कुंजवनामध्ये जेव्हा राजक्रीडा केल्या बुवा तेव्हा ही जी अनयाची राधा आहे, अनया म्हणजे कोण. हा माझी माया यशोदा, तिचा भाऊ अनया, बरोबर ना. व शास्त्र वाचून बघा. कारण यशोदेचा भाव अनया आणि त्याची बायको ही सुद्धा राधा होती बुवा. आणि मामी बरोबर कानाला कधी राजक्रीडा खेळलेला नाही, आहे की नाही. राधा सुना गवळ्याची म्हणू शकत होता बुवा. या ठिकाणी दौलत बुवा तुमच्या लेखणीवरती काय बोलत नाही, कारण माझी तेवढी अवकाश नाही, मला माहिती आहे, माझी लायकी नाही तेवढी बुवा. पण ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगायला पाहिजेत, म्हणून या ठिकाणी बुवा म्हणालेली आहे काही दिवसाची इच्छा आहे. हा बुवा, कारण सुराला सूर भिडणं हे माझं आद्य कर्तव्य, बरोबर ना. पोचलो तिथपर्यंत मला वाटतं. या ठिकाणी तुमचा आवाज चांगला आहे, मी अजूनही मान्य करतो बुवा. तुमची दौलतच आहे. पण या ठिकाणी खूप दिवसाची इच्छा म्हणून काय दुसऱ्या बारी सालपाडा काढची तर मी काय ऐकणार नाही, बरोबर ना. हा या ठिकाणी मुंबईच्या रंगमंचावरती बुवा म्हणालेले आहे, मानाचा गणपती दाखवतो बुवा, तुम्हाला सगळं दाखवणार. या ठिकाणी शाकाहारी संडे म्हणे. हा
कारण तर अंडे खाऊ नका म्हणजे झाले हा बरोबर आहे ना आता कुठेतरी भेटशील बाहेरच्या कोपऱ्यावर हा या ठिकाणी बुवा बोलता तसं वागून दाखवा नंतर बोला त्या ठिकाणी बुवांची उडवतो म्हणे हा तू काय माझी उडवणार बघा त्या ठिकाणी गवळणीची कठीण नाही देत बुवा कारण तुमची गवळण या ठिकाणी मला रुसलेली नाही पसलेली नाही पण गवळणीला माझ्या सुरुवात करतो हे लक्ष असू द्या हे गवळ्याच्या पोरी डाग मला लाव प्रेम राधा कृष्णाच हे भले नाही जमणार तुला असं नजर पाहू नको आणि तुकडा टाकून माझी त्या रसिकांना तुझ्या प्रेमात नाव कोरलं ग तुझं काळजा तुझ्यासाठी आलो या दादाच्या रणावर तुझ्यासाठी आलो या दादाच्या रणावर पण कसा भरोसा ठेवू आज तुझ्या म्हणून जिंदगी से जीत लेंगे हम बघा हे राधिके काना त्याग नाही गुन्हा वो म्हणाले सांगा राहणार बरोबर ना पण ज्या श्रीकृष्णाने महाभारत घडवलं त्याचा त्याग तुला काय माहिती आहे हे राधिके काना त्याग नाही गुन्हा करला कसं विसरू मी तुला गंध प्रीतीच्या वीर प्रेमाचा गहिवरला हे राधिके काना त्याग नाही गुन्हा करला
म्हणून गुरुवर्य दत्ताजी गराडे यांसाठी खास 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि स्तवन गणगौळण झालेलं आहे, बरोबर ना? हा, आणि शक्तिधुराच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी भुवानी मला विषय दिलेला आहे. हो, सगळ्यांना माहिती आहे भुवांचा विषय, सगळं सांगायची गरज नाही ना. त्या ठिकाणी बघा, तरी पण सांगतो, कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? त्या ठिकाणी भुवांचा खूप वर्ष, म्हणजे भुवांना झाली 8 वर्ष. हा, बरोबर ना? म्हणजे मला वाटतं 7-8 वर्ष विषय चालतोय भुवांचा. खूप तुरेवाल्यांवरती म्हणतात दिलेला आहे विषय. बुवा, तुमची आणि माझी पहिलीच जोड आहे. या ठिकाणी तुमचा विषय माझ्यासाठी नवीन आहे, त्यामुळे तुमच्या विषयाकडे काही जात नाही. पण बुवा खूप काही बोलून गेलेले आहेत. बुवा तुम्हाला आदर सन्मान देतो या ठिकाणी, कारण तुमची आणि माझी पहिलीच जोड आहे. बुवाने पहिली वारी शांततेत केलेली आहे, बरोबर ना? बघताय कोणाच्या खाली किती अंधार आहे तो, जरा चाचामणी करतायत. हा बुवा, तुम्ही गुरल्या राहा, कारण चंडीचा मासा आम्ही घरात नाही दिले. हो, याला म्हणतात कोकणचा शक्ती तुरा. आता होलटवी सोलटवी हे काय दामा उडवा कधीतरी, बरोबर ना? हा, जर तुम्हाला जोताला नेऊन बांधीन ना असा. हा, या ठिकाणी बघा विषयाचं फल देतो आहे बुवांना. वाघाची शिकार लांडग्याला कधी करता येईल का? कोकिळेचा स्वर कधी वेळ काढता येईल का? या घोड्याची सर त्या खेसराला येईल का? अरे किती उड्या मारल्यास राजेश बुवा, तरी या गराटे बुवाची सर तुला येईल का? त्या ठिकाणी बुवा आता प्रश्न सांगतो तुम्हाला, पण आधी प्रश्नाचं फल ऐकून घ्या काय म्हणतो आहे. केला सवाल खरा जसा कोहिनूर हिरा, आज या सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन भूल पाडू नका तुमच्या मनाला. आधी गुरुचे धरा मग मागे पुढे करा. आधी गुरुचं धरा पाय, हा बरोबर ना? आधी गुरुचं पाय धरा, कारण त्या ठिकाणी तुम्ही शास्त्रामध्ये बुवा गवळणीचं तुमचं काम नाम संपलेलं आहे बुवा. त्या ठिकाणी माझा विषय सर्व रसिकांसाठी सांगतो. श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली बुवा? प्रदक्षिणा करण्यासाठी त्याला किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचं उद्दिष्ट काय होते बुवा? या ठिकाणी विषय ज्या ग्रंथामध्ये दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे उत्तर आल्यास बुवा नक्की पटवून घेणार, कारण प्रश्नकर्ते आहेत कैलासवासी माझे गुरुवर्य दत्ताजी गराटे. हा, आणि बुवा असं म्हणजे बुवा गेलो वर आणि आता उत्तर कोणाला मागणार? बुवा सगळं आहे माझ्याकडे, कारण वयाच्या 3ऱ्या वर्षापासून शक्तीतून आहे बुवा, जास्त फेमस नाही का? कारण मी गाणी काय रेकॉर्ड करत राहत नाही, बरोबर ना? फक्त लाईव्ह शक्तीतून करतो बुवा. या ठिकाणी विषय ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे जर आपलं उत्तर आलं तर नक्कीच पटवून घेऊ. तुमच्या विषयाला त्या ठिकाणी मी काहीच तोड देत नाही. या ठिकाणी तुमचं उत्तर बुवा नाही माझ्याकडे. हा, जेव्हा तुमची आणि माझी झोंबी अजून एकदा होईल, झोंबी होत राहतील, बरोबर ना? तेव्हा तुमचं उत्तर नक्कीच देणार. म्हणून केला सवाल खरा जसा कोहिनूर हिरा, आज या सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन भूल पाडू नका हो रणाला. आधी गुरुचे धरा मग मागे पुढे करा आणि येऊन सांगा या जनाला. काय आधी गुरुंचे चरण धरा बुवा, नंतर ग्रंथाची पानं मागे पुढे करा, बरोबर ना? नंतर येऊन सभा जनाला आपण सांगायचं आहे. म्हणून केला सवाल खरा कोहिनूर हिरा, आज या सभारणाला खोटे नाटे काही उत्तर देऊन मुलांना पाडू नका हो मनाला. आधी गुरुचे धरा मागे पुढे करा मग येऊन सांगा या जनाला.
कार्यक्रमामध्ये एक अफलातून असं गाजलेला गण आहे, पद आहे बुवा बघा. बाजीनं केलं जीवाचं रान, तानाजीनं कापली उदय भानाची मान. स्वराज्यासाठी केले अर्पण प्राण आणि देऊन गेले या मराठी मातेला पुण्याईचं. शाहीर संदेश गोताड, सुनील गोताड कडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री नारायण गोताड 200, तसेच एसके ग्रुप आणि मस्ती कुणाल गोताड, रुषा गोताड यांच्याकडून, तसेच समीर गोताड, माझा हा सगळा परिवार आहे, यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. म्हणून काय म्हणतोय, रिक्षा न बसली टॅक्सी न बसली, काय म्हणतोय, अभिमानानं फुगला त्याला लागूनची चिन्हाच गड, त्या उदय भानाचं पाण्यामड. बरोबर विषय सगळा सोबत आहे. तुम्हाला काय बोलत नाही या ठिकाणी. त्या उदय भानाचं पाण्यामड राजेश देवावर एक चढ. तेव्हा यशवंती घोटपाळ त्या कोंढाणा किल्ल्याच्या गडावरती जाऊन चिपकलेली आहे बुवा. आणि तो सगळ्यांना विषय माहिती आहे तानाजी मालुसरेंचा, बरोबर ना. तो विषय गातोय, राजेश बुवा माझा मावळा एक वर चढ, तुमच्यावर चढ नाही बुवा. कारण बुवा म्हणून गेलेले आहेत, कार्य साकारी करायचे, बरोबर ना. बघा अभिमानानं फुगला रेडा, त्याला कापून जिंकीन आज गड, उदय भानाचं पाण्यामड राजेश बुवावर एक चढ. आणि जास्त माझी साला काढण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्या ठिकाणी माझ्या गुरुची देण आहे आणि दुसरी बारी माझी पण आहे बुवा. त्या ठिकाणी फक्त जाता जाता एवढंच सांगतो, ही माझी कोकणची लोककला ह्या वर्षभरामध्ये कुठेतरी स्थिर स्थावर होत चाललेली आहे. म्हणून साधू संतांचे वाङ्मय जास्त करा आणि त्या पहिल्या बारीत जाता जाता एकच सांगेल माऊली की आई वडिलांची सेवा करा, त्यासारखं दुसरं दैवत या कोणी जगात नाही. म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शाहिरी बाणाचा मुजरा करतो आणि माझ्या पहिल्या वारीचा त्या ठिकाणी रजा देतो बुवा आणि तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.